मोठी बातमी आता समोर येते। राज ठाकरे यांनी आधी चर्चा केली असती तर कदाचित त्यांना लोकसभेच्या जागा मिळाल्या असत्या। शेवटी चर्चेस आल्यानं राज ठाकरेंच्या प्रमाणे बोलणी होऊ शकली नसल्याचं वरिष्ठ सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलंय। दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंसाठी महायुतीची दारं खुली असतील। लोकसभेमध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याचा मोबदला त्यांना भविष्यात मिळण्याची शक्यता आहे। तर विधानसभेमध्ये मनसेला महायुतीत चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट यांची कोंडी होऊ शकते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? खरं म्हणजे पाहायला गेलं तर कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे देखील एंट्री करणार अशा काही दिवसांपूर्वी चर्चा रंगल्या होत्या। मात्र आता भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की राज ठाकरे जर का खूप आधी आले असते लोकसभेच्या चर्चा करण्यासाठी तर कदाचित लोकसभेच्या जागा राज ठाकरेंना मिळाल्या असत्या। मात्र राज ठाकरे अगदी शेवटी चर्चेला आले, त्यामुळे राज ठाकरेंच्या मनाप्रमाणे बोलणी होऊ शकली नाही अशी जी खात्रीलायक माहिती आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला एक चांगलं स्थान मिळू शकतं, चांगल्या जागा मिळू शकतात। कारण लोकसभेत राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला महायुतीमध्ये चांगलं स्थान आणि चांगल्या जागा मिळण्याची शक्यता जी आहे ती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। नक्कीच धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।